नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहोत ते मुख्यतः सोशल मीडियावर. सोशल मीडिया तुमच्या आमच्या घरात प्रत्येकाच्या अडचणीचा विषय ठरतोय. कारण जी नवी पिढी आहे, जी लहान मुलं आहेत, त्यांच्यावर होणारे मानसिक परिणाम हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. याच प्रकारामुळे नेदरलँड्समध्ये काही कुटुंब ही न्यायालयात गेली. न्यायालयानं अत्यंत टोकाचा निर्णय दिला आणि एक मोठ्या रकमेचा दंड हा मेटा आणि गुगल सारख्या साईट्सला बजावण्यात आला. हा फक्त परदेशातलाच अडचणीचा विषय आहे किंवा मानसिक हानीचा विषय आहे असं नाही, तर भारतातही ही एक आपत्ती आहे. आणि आपत्ती म्हणून याचा विचार करत असताना आपल्याला तातडीनं उपाययोजनाही कराव्या लागतील, अगदी वॉर फुटिंग लेवलवर. अन्यथा पुढच्या पिढीसमोर एक मोठी अडचण असेल. जपानमध्ये एक काळ होता जेव्हा विद्यार्थ्यांना आयपॅड्स किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात होता. हळूहळू सर्वत्र हे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटच्या माध्यमातून, म्हणजे आयपॅडच्या माध्यमातून, पुस्तक नाही, पुस्तक विरहित असं शिक्षण हे उपलब्ध करून दिलं गेलं. साधारण 15 वर्षाच्या टप्प्यानंतर ज्यावेळी या विद्यार्थ्यांचा IQ तपासण्यात आला, त्यावेळेला या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग येत नाही, अनेक प्रश्नांची उत्तरही कळत नाही, अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. स्पष्ट आहे की इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स ही आपल्या मेंदूवर दीर्घकालीन असा परिणाम करतायत. आपल्या मेंदूची क्षमता विचार करण्याची आणि प्रश्न सोडवण्याची कमकुवत करतायत. आणि म्हणून केंद्राला, राज्याला, प्रत्येकाला यावर अत्यंत महत्त्वाचे निर्णय येत्या काळात घ्यावे लागतील. अन्यथा समस्या खूप मोठी आहे, जी अनेक पिढ्यांना अडचणीत आणेल. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या नव्या विषयासह पुन्हा भेटू. धन्यवाद.